एकनाथ शिंदे केंद्रात तर त्यांच्या चिरंजीवांना उपमुख्यमंत्री करतील रोहित पवार. विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेवरून हालचालींचा वेग मंदावला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे आणि भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा रस्ता मोकळा झाला आहे. दिल्लीत अमित शहा यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेनेची कोणतीही आडकाठी नाही किंवा माझी कोणतीही अडचण नाही हे स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं. आणि यावर शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांना मुख्यमंत्रीपद दिलं तर मी स्वतः जाऊन अभिनंदन करेन, पार्टी म्हणून नाही तर माझे काका म्हणून मी त्यांना शुभेच्छा देईन, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात केलेल्या प्रश्नावर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आणि यासोबतच एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेवर बोलताना रोहित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे केंद्रात तर त्यांच्या चिरंजीवांना उपमुख्यमंत्री करतील. विषय एवढाच आहे की ऑप्टिक्स जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्र हे राज्य या देशातलं सर्वात विकसित राज्य आहे. ठीक आहे, जो विकास काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आपल्या विचाराच्या काळामध्ये होत होता तो विकास कुठेतरी आता कमी झालेला आहे. पण जो कुठला निर्णय पूर्वी घेतला जात होता तो महाराष्ट्रामध्येच घेतला जात होता. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा निर्णय हा दिल्लीत घेतला जातोय आणि 4-4 दिवस जाऊन तिथं थांबावं लागतंय, ते सुद्धा ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असताना. म्हणजे BJPला 132 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत. त्याच्यात एकनाथ शिंदे साहेबांचे जे कुठले असतील, अजितदादांचे असतील, त्यामुळे 222 आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा यांना निर्णय घेता येणार की कुठला मुख्यमंत्री तिथं बनेल. भाजपचाच मुख्यमंत्री तिथं बनेल. मला खरं तर आधी वाटत होतं वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल, पण कालची त्यांची प्रेस बघितल्यानंतर त्या प्रेसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकदा सुद्धा नाव घेतलं गेलं नाही. त्याच्याबरोबर अजितदादांचं सुद्धा नाव एकदा सुद्धा घेतलं नाही. नाव फक्त कुठले घेतले गेले तर मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं. ती प्रेस अख्खी बघितल्यानंतर एक गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल असं वाटत नाही. कदाचित केंद्रात ते मंत्री बनतील आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीवाला इथं संधी दिली जाऊ शकते असं वाटतंय. पण BJPचाच मुख्यमंत्री बनेल. आता देवेंद्र फडणवीस साहेब बनतील का अजून एखाद नाव जे चर्चेत आहे ते बनेल हे आपल्याला मात्र सांगता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.